नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. शिलाई वर्ल्ड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक सुंदर आणि आकर्षक ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. या ब्लाऊजमध्ये वरच्या बाजूला जो सुंदर कटवर्क केलेला आहे त्याची कटिंग आणि तो व्यवस्थित कसा जोडायचा याची सुंदर पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. या ब्लाऊजची बाकीची जोडणी आणि पूर्ण शिलाईचा भाग शूट करायचा माझ्याकडून राहून गेला आहे, त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला आधीच सांगते आहे, म्हणजे व्हिडिओ पाहताना तुमच्या गैरसमज होणार नाही. मात्र वरचं कटवर्क कसं तयार करायचं, त्याची कटिंग, जोडणी आणि फिनिशिंग कशी करायची हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता कटिंगला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण ब्लाऊजचा कपडा व्यवस्थित पसरून घेऊया. कपडा घेताना त्याची सरळ बाजू आणि उलटी बाजू नीट ओळखून घ्या. आता आपण आपल्या मापानुसार ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहोत.
इथे मी कटवर्कसाठी जो भाग ठेवला आहे तो व्यवस्थित मार्क करून घेते। मार्किंग करताना पाठीमागे कुठेही चूक होणार नाही याची काळजी घ्या। आता या ब्लाउजचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे हे कटवर्क। इथे आपण कटवर्कची पट्टी व्यवस्थित मांडून घेणार आहोत। पट्टीचे दिशा आणि डिझाईनची दोन्ही सारखे दिसतील याची काळजी घ्या। आता ही पट्टी व्यवस्थित ठेवून पिन करून हलक्या हाताने तात्पुरते सेट करून घेऊया। यामुळे शिलाई करताना पट्टी हलणार नाही आणि कटवर्क एकदम नीट येईल। आता या कटवर्कची जोडणी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वळणाच्या ठिकाणी कापड व्यवस्थित बसला पाहिजे। जेथे वळण आहे तेथे घाईघाईने शिलाई करू नका। थोडं थोडं करून कपडा सेट करत शिलाई केली तर कटवर्कचा शेप खूप सुंदर येतो। आता हा भाग कट करून घेते। कटिंग करताना आपण केलेल्या मार्किंगच्या अगदी जवळ आणि स्वच्छ कटिंग करून घ्यायचे आहे। आता आपण याची फिनिशिंग करून घेऊया। फिनिशिंग करताना बाहेरून कोणताही धागा किंवा कपड्याचा जास्त भाग दिसणार नाही याची काळजी घ्या, कारण ब्लाऊज कितीही सुंदर असला तरी फिनिशिंग चांगली असली तरच त्याचा लुक अजून उठून दिसतो। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊज सुंदर कटवर्क तयार होते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग सोबत या कटवर्कची जोडणी आणि फिनिशिंग कशी करायची ते दाखवलं आहे। फक्त या ब्लाऊजचे बाकीचे भाग एकमेकांना जोडून पूर्ण ब्लाऊजची शिलाई कशी करायची हा भाग माझ्याकडून शूट करायचा राहून गेला आहे, त्यामुळे हा भाग मी या व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही। पण पुढच्या वेळी असा भाग नक्की राहणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन। तरीही तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग आणि हे सुंदर कटवर्क कसं करायचं हे नक्की उपयोगी पडेल अशी मला आशा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।
पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि नवीन ब्लाऊज डिझाईन सोबत. धन्यवाद.